नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही आलो आहोत पोर्तुगालमध्ये आणि फारो या रिजन, अल्गार्वे रिजनमध्ये आहे आम्ही. तर चला तर आपण सर्वप्रथम बघूया आम्ही कसं पोचलो फारो पोर्तुगालला जर्मनीवरून. म्हणजे हायवेला म्हणजे जर्मनीमधून येताना थोडा क्रॅश झाल्यामुळे खूपच ट्रॅफिक जाम होतं. आम्ही खूप पळत विमान पकडलं. 15 मिनटं आधी पोचलो आणि त्यानंतर ना आम्हाला तोपर्यंत चेक इन काउंटर बंद झाले होते. सो त्याच्यामुळे मला चेक इन करता आलं नाही. मग त्या बॅगांसाठी परत आम्हाला 120 युरोचा फाईन भुर्दंड पडलेला आहे. आणि त्यानंतर ना आम्ही असं करत पोचलेलो आहोत. सो काल रात्री फारो एअरपोर्टला आम्ही सर्वसाधारण 11 वाजता पोचलो. त्यानंतर आम्ही कुठे केला डिनर आणि कुठून आम्ही घेतली रेंटेड कार, तर ते चला बघूया. वी आर हॅव्हिंग डिनर इन फारो एअरपोर्ट बिकॉज ऑफ आलू पराठा आणि स्पेशल गेस्ट आजचे सगळेजण डिनर करत आहोत फारो एअरपोर्टला. डिनर झाल्यानंतरनं आम्हाला मिळालेले आहे आमची शटल बस, जी आम्हाला घेऊन जाईल रेंटेड कार जिथून आम्ही घेऊ शकतो त्या ठिकाणी. तर आम्ही रेंटेड कार ही क्लास वॅगनतून घेतलेली होती. तर ही आहे रेंटल कारच्या एरियाची सध्याची परिस्थिती. तर आमची कार येत आहे. आम्ही आता रेंटल संध्याकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि आमच्या मित्रांचे डोळे 12 वाजलेले आहेत. आणि जर्मनीच्या 1 तास पाठीमागे असल्यामुळे झोपण्याच्या मूडमध्ये लोक आता झोपण्याच्या मूडमध्ये राहू नकोस. फक्त बघूया आता मी गाडी व्यवस्थित चालवते का, मी झोपतोय का गाडी चालवताना. चला तर आता आपण बघूया मायासोबत कोण कोण आलं आहे या ट्रिपवरती. तर मायासोबत आहे ॲज युजल माझी पार्टनर प्राप्ती आणि आमचे नवीन मेंबर ज्योती, रोहित. हॅलो. प्लीज खातोय फिटनेस फ्रीक हेल्थ हे खातोय. तर कसा आहे आतापर्यंतची जर्नी प्राप्ती, कसं पोचला फारोमध्ये तुम्ही? काल आम्हाला विमान चुकता आम्ही कटोकट 200च्या स्पीडने गाडी चालवून विमान घेतलेलं आहे. त्यात आम्ही 120 युरोवरती अजून घालवलेले आहे. आता आम्ही त्या स्पीडने स्काय डाईव्ह करायला चाललो. तुला काय सांगायचं ज्योती? आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर द स्काय डायव्हिंग. आणि कालचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. आम्ही ज्या पद्धतीने पकडलंय विमान, भारी. रोहित, you want to say something? Now waiting for skydiving experience with my friend Aniket. तर आम्ही केलेलं आहे स्काय डायव्हिंग पहिल्यांदा. स्काय डाईव्ह अल्गार्वेमधून त्याचा पूर्णपणे ब्लॉग अवेलेबल आहे आणि त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर तुम्ही तिथे बघू शकता की आम्ही काय मजा केली स्काय डायव्हिंग करताना. आता स्काय डायव्हिंग झाल्यानंतरनं आम्ही चाललो आहोत पायरा दो आरेफ बघायला, म्हणजे केव्ज. समुद्राच्या खाठी असणाऱ्या भरपूर चांगल्या दिसणाऱ्या केव्ज. पोर्तुगालमध्ये केव्ज खूपच फेमस आहेत, बघण्यासारखे खूपच केव्ज आहेत आणि त्यासाठी बोट ट्रिप पण चालते. याच्यानंतर आम्ही बोट ट्रिपला जाणार आहोत, जे आम्हाला सर्वसाधारण 20 युरो म्हणजे सर्वसाधारण 1800 रुपयेच्या दरम्यान पडलेले आहे पर पर्सन. तर आमचे सगळे गाईज आणि गर्ल्स एक्सायटेड आहेत करण्यासाठी. तर आता आपण बघूया केव्ज कशा दिसत आहेत ते. सुंदर अशी फुलं आणि भरलेला हा रस्ता, खूपच छान फुलं आलेले आहेत. व्हायलेट, व्हाईट, येलो कलर मिक्स, खूप मस्त असा हा परिसर आहे. गायज खतरनाक. याच्यावरून एक सायकलिस्ट मग अशी इथूनच गेलेला आहे खतरनाकमध्ये. त्याला काय रोजची सवय. या प्राप्ती विचार करताना की आता मी एवढं मोठं स्काय डायव्हिंग करून आले ना, त्या छोट्या साला मी कशाला भिवू, आणि उतरण्याचा प्रयत्न याच्यातून उतरून इकडेच आलेले आहे आता खूप कष्ट करून. आणि मी तोच मार्ग 2 वेळा वर खाली रनिंग करत खाली गेलेला आहे. आणि दुसरी ज्योती खूप फास्ट उतरत आहे आणि रोह्याचा तर काही विषयच नाही. आणि फायनली आम्ही डेस्टिनेशन पॉईंटला पोचलेलो आहे, जिथून आम्हाला आता दिसणार आहेत खूप सुंदर असे नजारे.
सुंदर असा व्ह्यू बघून आम्ही आता असा ट्रेल वरून चालत आता चाललेलो आहे. खूपच भारी हा केव्हचा व्ह्यू होता. आता आम्ही केव्ज हा पाण्यातून बघणार आहे. आता आम्ही वरून बघितल्या, आता आम्ही पाण्यातून बघणार आहोत. आता बघूया ते अजून किती भारी दिसत आहेत. तर याला जायला काय प्रॉपर असे रस्ते नाहीत, असा हाईक आहे छोटे छोटे. इथं प्रॉपर काय पायवाट पण नाही आहे, पाण्यानं बनलेल्या रस्ते आहेत. तर आता आम्ही आलो आहोत बोट टूर करायला. ज्याच्यामध्ये अटलांटिस टूर्समधून आम्ही बुक केलेलं आहे. तर त्याच्यात आता स्कॅन करणार आहोत आम्ही थोड्याच वेळात. तर इथून आमच्यात चालू होणार आहे. आणि आज वेदर कंडिशन खराब असल्यामुळे आम्ही केव्हमध्ये नाही जाणार आहोत. इन करून बोटमध्ये चाललेलो आहोत. सो मी आहे लाईव्ह जॅकेट घातलेलं आणि माझ्यासोबत आहेत रोहित आणि ज्योती. आणि असा हा काही आहे पथमार्ग रस्ता आणि तिथं आहे आमची बोट. त्याच्यामध्ये आम्ही जाऊन बसणार आहोत. आजचं वेदर खूप खराब असल्यामुळे आम्ही खूप ओले होणार आहोत असं त्यांनी आधीच वॉर्निंग दिलेली आहे. आणि केव्जमध्ये पण जाणार आहोत. केव्जच्या बाजूबाजूनं कोस्टल एरियातून जाणार आहोत. आणि आमचे आहेत गाईड, त्यांचे असं सांगत आहेत कसे चढायचं ते. आणि ती चढत आहे हे बोटमध्ये. आणि रोहित आणि ज्योती काय विजिट करायच्या की बोट टूरच्या आधी काय सांगायचे का तुम्हाला? बोट टूरच्या आधी काही सांगायचं नाही. प्राप्ती तुला काय सांगायचं का? आय होप मला डॉल्फिन दिसावीत. केव्स दिसणार नाही आहेत, बट डॉल्फिन दिसावीत. हां, हे खूप महत्त्वाचं आहे. लेट्स होप.
तर असा होता आजचा आमचा हा व्लॉग होता इथेच कम्प्लीट. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून फॉर फ्युचर व्हिडिओज. बाय.